होय आपण पुढील मॅचकडे. सामना पहिला जबरदस्त रंगला आणि नक्कीच इथून विजय प्राप्त केला खेळकऱ्याने, त्यांचं अभिनंदन आपण करूया आणि वळूया पुढील मॅचकडे जिथे पिसवली आणि चिकनगरमध्ये मॅच होते. आपण स्टेजवरती या ठिकाणी कव्हर करूया हा क्षण. किरण ठाकूर अप्रतिम खेळायला 12 धावा गेल्या आणि अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण बघितली किरण ठाकूर यांची, त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. होय चिकनगर आणि पिसोलीच्या मॅचमध्ये आणि सामन्याची सुरुवात कशी असेल हे ऐकूया आपण, करूया कमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. आवाज नक्की स्पर्धा गारुलीची आणि आवाजही गारुलीचाच, जो आवाज सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण ऐकत आलेले आहेत आणि आज आपल्याच गावच्या स्पर्धेमध्ये आवाज तुम्ही 2 दिवसांमध्ये ऐकणार आहोत. हे ऐकूया रोशन संते यांना आपण. धन्यवाद. Thank you. Thank you so much. Hello, hello, check. येस, थँक्यू सो मच. विनोद पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि सामना सुरू होत आहे. बघा, विनंती आहे संघांना की आपण वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. 5 षटकांसाठी नक्कीच 25 मिनिटांचा वेळ असेल. पाच षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज आहेत विक्रम भोईर आणि स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील भोईर आणि त्याला साथ देतोय नंदू भोईर. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू मिड ऑफला फिल्डर आहे, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. सुनीलचा खेळ लागतोय. हा पहिल्या चेंडूवरती पिसवली संघाला धक्का. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय सुनील भोईर. एक थोडीशी चिंतेची बाब की त्यांच्या डगआउटमध्ये 6 ते 7च खेळाडू दिसत आहेत. ही चिंतेची गोष्ट आहे. पिसवली 40+ या टीमसाठी आणि पहिल्या चेंडूवरती सुनील बाद झालाय. न्यू बॅट्समन येतोय अरुण भोईर. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहेत हरीश केने, ज्याने नक्कीच 40+ क्रिकेट गाजवलंय. हरीश केनेने, तोच हरीश केने आपण पाहतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 1 या एका धावेने नक्कीच श्रीगणशा झाली आहे. ती म्हणजे पिसवली 40+ या टीमची धावसंख्या आहे. 1-1. विक्रम भोईर गोलंदाज सज्ज आहेत. राईट मोर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी चिकनघर या टीमच्या माध्यमातून राहिली आहे आत्तापर्यंत. या षटकामध्ये विक्रम भोईरने चांगली सुरुवात करून दिली आहे. चिकनघर या टीमने टॉस जिंकला होता
पिसवली संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारली आहे. सॉफ्ट हँडने खेळतात. धावबाची संधी आहे परंतु सुरक्षित. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतील. मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली चिकनगर या संघाने. एक इन्फॉर्म संघ आहे चिकनगर 40+ आणि त्यांना फाईट देतो आहे पिसवली 40+. यावेळेस बॅटच्या आतली कडा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कव्हरला. मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतो आहे हा गोलंदाज विक्रम भोईर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन लेफ्ट केलं होतं परंतु पंचांकडे पाहतच राहिले फलंदाज आणि डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1 बाद 3. नवीन गोलंदाज हरीश केने येतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. जेन्युन ऑलराऊंडर आहे हरीश केने. चिकनगर या टीमची खऱ्या अर्थाने ओळख आहे. चिकनगर 40+ या टीमची रन मशीन. हरीश केने येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. खिडकाली 40+ या टीमला एक सूचना असेल आपण कुठे जायचं नाही आहे. यापुढील सामना तुमचा असेल. विनिंग या 2 संघांमध्ये सामना असेल. ड्राईव्ह केले सॉफ्टने खेळले होते लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहेत अलोंग द कार्पेट. हा चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. विक्रम आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. सुजित पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परेश पाटील देखील आहेत. भागेश संते देखील आहेत. आणि काल खूप चांगला परफॉर्मन्स याच मैदानावरती केला होता जय गणेश घारिवली या संघाने. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी आहे. टिपलाय झेल. कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद. लागतोय हा दुसरा मोठा धक्का. नंदू बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय 4थ्या क्रमांकावरती कोमल हिरवळ येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हर पॉईंटला आणि तोपर्यंत मिळतील या 2 धावा. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल पिसवली या संघाला या मॅचमध्ये. कोमल आणि अरुण ही जोडी आहे. चांगली गोलंदाजी चिकनगर या टीमच्या माध्यमातून राहिली आहे. आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. चौकार षटकार येत नाही आहेत. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली ऑन साईडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. संत वाथे इंद्रायणी. त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना पिसवली संघ बॅकफुटवरती आहे. क्या बात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला येतोय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल गोलंदाजी. कंजूस गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत चिकनगर 40+ या टीमच्या माध्यमातून. ऑन साईडला शॉर्ट ऑन बॉल केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली
रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या पिसवली 40+ या टीमची 2-9. चिकनगर संघ एक मातब्बर संघ आहे 40+ मधील आणि त्या संघाने याही मॅचमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे. शक्ती पाटीलला नक्कीच आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती. शक्ती पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर किरण ठाकूर देखील आहेत. खूप चांगलं कॅमेरा वर्क आमचे ऑफिशियल कॅमेरामन ओमकार. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. भावार्थ पाटील असतील, श्लोक पाटील आणि प्रवीण संते यांचे चिरंजीव हर्षित संते यांचं देखील आगमन झालेलं आहे. हे आमचे लाडके व्हॉलंटियर आहेत. 2 दिवस नक्की सहकार्याची अपेक्षा आहे. फुलटॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये आणि तोपर्यंत मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या 2 संघांमध्ये. चिकनगर संघ आणि पिसवली संघ या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर आणि जय गावदेवी पिसवली. अनेक 40+ संघांना देखील पुरस्कार ते लाभलेत. अशोक पाटील, विनोददादा पाटील आपल्या सोबत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त 1च धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रचंड मेहनत जय गणेश क्रिकेट संघ घारिवली 40+ या टीमच्या आहे, कारण की संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे. जय गणेश 40+ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. जय गणेश क्रिकेट संघ घारिवली 40+ आयोजित ही स्पर्धा. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार येतोय. साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी सन्माननीय हरिभक्त पारायण हनुमान महाराज साहेबांची उपस्थिती लाभते आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत हरिभक्त पारायण सन्माननीय महादेवजी कामत साहेब देखील आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे पिसवली 40+ या टीमचा, परंतु कौतुक करेन चिकनगर 40+ या संघाचं. ज्याप्रमाणे ते गोलंदाजी करतायत आत्तापर्यंत 1च चौकार आलाय, तो देखील अरुणच्या बॅटमधून. कोमल हिरवाळे आणि अरुण भोईर ही जोडी आहे. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19 धावा. पाटील यांचं देखील विशेष कौतुक. आमचे ड्रिंक्स ब्रेकर आहेत आणि जय गणेश घारिवली 40+ या टीमचे सदस्य देखील आहेत. हनुमान दादा पाटील असतील,
व्यासपीठावरती श्रीपद म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि गिरीश पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती. श्रीपद म्हात्रे साहेब उपस्थित आहेत जे निलजे 40+ या टीमचे सदस्य आहेत आणि निलजे गावचे समाजसेवक उद्योजक श्रीपद म्हात्रे यांचे इथे आपण सन्मान करूया. गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19. षटक क्रमांक 4 सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय या चौथ्या षटकामध्ये. अरुण भोईर नक्कीच विक्रम भोईर यांचे बंधू आहेत. अरुण भोईर, त्यानंतर रमेश केने साहेब देखील उपस्थित आहेत. चिकनगर गावचे उद्योजक आहेत आणि रमेश केणे. चंद्रकांत पाटील यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. रमेश केणे साहेब उपस्थित आहेत. चिकनगर गावचे समाजसेवक उद्योजक आणि चिकनगर या टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय रमेश केणे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अरुण येतोय गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे जाईल. यावेळीस लाईन पाहावी लागेल आणि लाईन चुकीची आहे हे सांगत असताना राजू काठे यांचा इशारा येतो. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे गोलंदाज अरुणचं. यावेळीस फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होतील का. धावबाची संधी आणि पंच नक्कीच एकत्र येतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. राजू काटे आणि कैलास पोरजी हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आणि त्यांचं देखील विशेष कौतुक. यस, फिंगर अप. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का पिसवली 40+ या टीमला. न्यू बॅट्समन आहे वासुदेव. स्ट्रायकिंगला फलंदाज कोमळ आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 27 धावा. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्ट्रिक सोडून चालले चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या 2 संघांमध्ये सुरू आहे. काटेकी टक्कर.
बॅटची कडा आहे आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 29. षटक क्रमांक 14 समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 29. यानंतर विनिंग या दोन संघांमध्ये सामना असेल. पहिला सामना जिंकलाय जय गावदेवी खिडकाली 40+ या टीमने. शेवटच्या बॉलवरती नक्कीच विजय मिळवला खिडकाली 40+ या संघाने, परंतु इथल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आगासन 40+ या संघाने. ज्याप्रमाणे अंतिम षटकामध्ये फाईट दिली खिडकाली 40+ या टीमला, जो झेल सोडला आणि तिथूनच सामना गमवावा लागला तो म्हणजेच आगासन 40+ या संघाला. आजचा दिवस देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की 8 नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये असतील. पहिला सामना नक्की जिंकला आहे तो म्हणजेच खिडकाली 40+ या टीमने. दुसरा सामना नक्कीच आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर आणि जय गावदेवी पिसवली या टीम 2 संघांमध्ये सुरू आहे. माधव महाराज कामत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. हनुमान पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. हनुमान पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण माधव महाराज कामत साहेबांचा विशेष सन्मान करूया. हरिभक्त पारायण सन्माननीय माधवजी महाराज साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. अंतिम षटक आणि अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. कोमलच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. थँक यू सो मच. नरेंद्र पाटीलचं स्वागत केलं षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज कोमल, ही ताकद आहे, ओळख आहे कोमलची. बॅकपुलला जाऊन फोर्स केल्या चेंडूला. अप्रतिम टायमिंग, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. $39. लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आहे. 3/39 ही धावसंख्या आपण पाहतोय पिसवली 40+ या टीमची. खूप चांगलं कमबॅक करून दिलंय कोमलने या सामन्यामध्ये पिसवली 40+ या टीमला. हरीश केने नक्कीच दुसऱ्या संघामध्ये आहे, त्यामुळे कोमलला देखील माहिती आहे जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील, कारण की चिकनगर या संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. अंतिम षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थोडासा फिल्डिंगमध्ये परिवर्तन आपण पाहिलंय, कारण की ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय ते भाग पडलं. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पंचेचाळीस धावा. अंतिम षटक आहे नरेंद्र पाटीलचं, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचं षटक, हाणामारीचं हे षटक म्हटलं जातं. आणि या षटकामध्ये हाणामारी करतायत फलंदाज कोमल. 2 षटकार, 1 चौकार आलाय कोमलच्या बॅटमधून. थोडीशी दुखापत नक्कीच जाणवते कोमलला, परंतु एक टॅलेंटेड बॅट्समन आहे पिसवली 40+ या टीमचा. धावसंख्या 45. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खरपून समाचार घेतलाय या अंतिम षटकामध्ये. नरेंद्र पाटीलवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज आहेत. हा देखील स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता आणि येतोय
हा डॉट बॉल. सुटकेचा श्वास घेतला असेल चिकनगर 40+ या टीमच्या संघनायकाने. ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय कोमल, 2 षटकार 1 चौकार आलाय आत्तापर्यंत या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक नक्कीच केलंय गोलंदाज नरेंद्र पाटीलने, कारण की हे स्लोगोरचं षटक आहे आणि स्लोगोर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर 40+ या टीमचा. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. हाफ ट्रॅकर आहे बॅटची कडा आणि झेल ड्रॉप झालाय, परंतु धावबाची संधी आहे आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय शेवटच्या बॉलवरती धक्का आणि सांघिक यश मिळतंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर या टीम समोर. जय गावदेवी पिसवली या संघाने. तर वळूया आपण व्यासपीठावरती. हनुमान महाराज उपस्थित आहेत कोळेगावचे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. नरेश पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हनुमान महाराज यांचा इथे यथोचित मान सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 46 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर या संघाला. जय गावदेवी पिसवली या टीमने बनवल्या 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय. उंबारली संघाचे 2 खेळाडू नक्कीच जायचे आपण. उंबारली संघाचे 2 खेळाडू फिल्डिंग करण्यासाठी जा आपण, ही विनंती असेल, कारण की यानंतर सामना असेल विनिंग या 2 संघांमध्ये. खिडकाली संघ आपण देखील सज्ज राहायचा आहे. यापुढील सामना हा 4 षटकांचा असेल. जय गावदेवी खिडकाली 40+ आणि जो संघ जिंकेल या विद्यमान सामन्यामधून चिकनगर आणि पिसवली या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ त्वरितच फाईट करेल खिडकाली 40+ या टीम समोर. विनंती असेल यस उंबारली या टीमचे 2 खेळाडू येत आहेत, कारण की नक्कीच बरेच खेळाडू नाही आहेत आय थिंक पिसवली या टीममध्ये. जेव्हा आपण लिस्ट देता तेव्हा नक्कीच 18-20 खेळाडू आपण पाहत असतो. नक्कीच घारिवली टीमची आय थिंक 26 ते 27 खेळाडूंची लिस्ट आहे. 28 खेळाडू नक्कीच घारिवली 40+ या टीममध्ये आहेत. जवळजवळ 2 संघांपेक्षा जास्त. नक्कीच येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये अनेक खेळाडू नक्की जॉईन होतील घारिवली 40+ या टीममध्ये. याही वर्षी आपण पाहिलं तर गिरीश पाटील असतील गतवर्षी झालेले आहेत आणि त्यामुळे बॅटिंग लाईनअप घारिवली 40+ या टीमची स्ट्रॉंग झाली आहे. हनुमान पाटील असतील खूप चांगले विकेट कीपर आहेत घारिवली 40+ या टीमचे. त्यानंतर चंद्रकांत पाटील एक काळ गाजवला आहे रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आणि आता मात्र सज्ज आहेत 40+चं क्रिकेट गाजवण्यासाठी. घारिवली 40+ या टीमच्या माध्यमातून अनेक खेळाडू नक्कीच उपस्थित आहेत. राजेश नाना पाटील जे नेहमीच सलामीला येत असतात, वसंत पाटील यांच्या सोबत सुरेंद्र पाटील असतील, पंडितदादा पाटील असतील, बालू पाटील नक्कीच यावर्षी नाही तर पुढील वर्षी नक्कीच कमबॅक करेल घारिवली 40+ या संघामध्ये. ती आपण आशा बाळगूया. नक्कीच एक विस्फोटक फलंदाज आहेत बालू पाटील आणि ते देखील रिकवर होत आहेत फार वेगाने आणि ही चांगली गोष्ट आहे घारिवली 40+ या टीमसाठी. नरेश पाटील देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती आहेत, संजय पाटील साहेब, त्यानंतर घारिवली गावचे माजी उपसरपंच आदरणीय पद्माकर पाटील साहेब आहेत आणि मनोज पाटील देखील उपस्थित आहेत. 46 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली विनोद पाटील यांना. थँक्यू व्हेरी मच रोशन संते. 46चं टार्गेट आहे
पहिला चेंडू स्लोअर वन होता. बॉलिंग मार्गवर सुनील भोईर बॅटिंग करताना गोल्डन डकवरती रॉयल डकवरती बाद झाले होते मिड ऑफला झेल देऊन. खरं तर आज अर्धा संघच घेऊन आलेत कारण बाकीचे खेळाडू कुणीही आला नाही. पण तरीही एक चांगलं टार्गेट म्हणावं लागेल कारण 5 खेळाडू संघामध्ये नाही आहेत आणि बाकीचे नियमानुसार खेळाडू फिल्डिंगसाठी घेण्यात आलेले आहेत. पण 46चं टार्गेट पूर्ण करायचं. ओपनिंग पेअर नरेन पाटील आणि हरेश केणे मैदानात दाखल झाले आहेत. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर 9.20 प्रति षटकामागे. सुनील भोईर लेफ्ट आर्मवरती विकेट. फुलटॉस ड्राईव्ह केलाय मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब फिल्डिंग एकदम खराब. चेंडू सीमा पार चौकार. करणे धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 5. पुन्हा एकदा सुनील. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सलग दुसरा चौकार. टू बॅक 2 चौकार आले आता या ओव्हरमध्ये. आपण बघतोय धावसंख्या धावपलकवरती 9. हो सुंदर चेंडू. आधीच्या 2 चेंडूच्या कंपॅरिझन आपण बघितला. हा चेंडू गुड लेंथवरनं थोडासा उसळणार होता. टॉस केलं होतं. ही लाईन खूप चांगली आहे आणि थोडासा आतही आला. त्या दरम्यान आणखीन एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉट नंतर पुन्हा एकदा आपण बघतायत हा चौकार. धावसंख्या धावपलकवरती एकूण आपण बघतायत झालेली ती म्हणजे 13 करायच्या 46 म्हणजे अजूनही 33 धावांची इथून गरज येणार. 24 चेंडूमध्ये आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ 46 धावांचा पाठलाग करतो. आणि रुद्र हे नाव पिसवलीचे पिंट्या भोईर यांच्या मुलाचं नाव आहे आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आई गावदेवी रुद्र 11 या नावानेच हा संघ आपण बऱ्याचदा खेळताना बघत असतो. आणि सध्या आपण बघतायत 46चा पाठलाग करतायत. एकही विकेट गमावला नाही पण 13 धावा धावफलकावरती झालेले आहेत. पिसवली संघ खरं तर आपण बघू शकाल ब्ल्यू आणि पिंक टी शर्ट तुम्हाला केवळ 6 दिसत आहेत. याचाच अर्थ की 6च खेळाडू आलेले आहेत. उर्वरित आपण बघितलं तर त्याने इतर संघाचे खेळाडू फिल्डिंगसाठी घेतलेले आहेत. यानंतर असणार आहे वैदे 11 प्रभात 11 वाकण वर्सेस उंबारली. पण विनिंगमध्ये मॅच खेळवायचं असं ठरलेलं आहे कारण पहिला सामना जिंकणाऱ्या संघाला आपण थांबवलेलं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा तिसरी मॅच आपण खेळवणार आहोत. स्ट्राईकला हरेश केने. बॉलिंग मार्कवर कोमल. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार चौकार. स्वप्ना नाईली माय पण हरेश खेणे असे फलंदाज आहेत की अनेक गोलंदाजांच्या स्वप्नात येतात. ते जसं सचिन स्वप्नात यायचा. शेरच्या झेलची संधी इथे झेल टिपलाय. फलंदाज बाद होतील. हरेश खेण्याचं कौतुक आपण करतच होतो पण हे कौतुक मात्र कुठेतरी आता अंगलट आलेलं असं वाटतं आणि ते बाद झालेले आहेत. मैदानावरती पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतात एकूण 17 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 46चं टार्गेट म्हणजे अजून 29 धावांची गरज आहे. खूप चांगला कमबॅक कोमल हिरवाळेचा आपण बघतात मैदानावरती. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑफ पूल केला. स्क्वेअरच्या दिशेने 4 धावा आल्या पण हा चेंडू पडल्यानंतर थोडा जास्त उसळला. वर आला बॅटच्या अगदी स्टिकरच्या जवळपास आला. त्यामुळे यष्टांच्या मागे सुंदर झेल टिपला गेला. पिसवलीचे नाही आहेत पण पिसवलीसाठी चांगली फिल्डिंग करतायत आणि झेल सुटला असं तरी कोण बोलू शकत नाही. प्लेयर खरं तर त्यांचा नाईलाज आहे. खेळाडू नाही त्यांचे आले का नाही आले तो एक प्रश्न आहे आणि जर यायचंच नसेल तर मग अशा प्रकारे एंट्री करण्यात काय अर्थ आहे.
हो हो हो, वेगवान यॉर्कर ज्या पावलाने आरून आले होते त्याच पावलाने जातील डगआउटच्या दिशेने. कोमल हिरवळे म्हणाले की आम्ही 6 जरूर आहोत, पण इथे आम्ही 6 जण 60च्या बरोबरीने लढू. आणि या मैदानावरती जरी एक ताकदवर संघ चिखलकर आमच्या समोर असला तरी आम्ही इथून शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट करू. आणि त्याचंच उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना कोमल हिरवाळे मात्र आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. खरं तर बऱ्याचदा आपण बघितले की हरेश खेणे बाद झाल्यानंतर चिखलकर संघ अक्षरशः त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आपण बघितलेलं आहे. यंदा त्याची 2दा प्रचिती आली आणि दोन्ही वेळेस आपण बघितलं नावळेच्या विरुद्ध हरेश खेणे बाद झाले आणि कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती सामना जिंकून देऊ शकला नाही. आणखीन एक विकेट, हॅट्रिक, पहिली हॅट्रिक कोमल हिरवालेची. टाळ्यांचा गजर, काय जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक विकेट प्राप्त केला. सलग 3 चेंडूत 3 धक्के कोमल हिरवालेने सांगून दिले, हम भी किसी से कम नहीं. आम्ही मात्र इथून आता या सामना जिंकण्यासाठी मैदानावरती जे जे शक्य आहे ते करू. 3 विकेट तर प्राप्त केल्यात कोमलने. आणि कोमल नाव जरी असलं तरी बॉलिंग मध्ये कडक परफॉर्मन्स देत असताना पहिला चेंडू सीमारेषे बाहेर गेला, पण नंतरचे 3 चेंडू आपण बघू शकाल 3 प्रकारचे. एक झेलची झाले, त्यानंतर आपण बघितला हा सुंदर चेंडू यष्टांचा वेध घेऊन गेला. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती कोमल हिरवाले. एक LBW झाले मला वाटतं पायचीत. 3 जे विकेट घेतले 3 प्रकारे घेतलेले आहेत, झेलचीत, पायचीत आणि त्रिफळाचीत. बघूया पुढचा चेंडू, हा देखील सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. थ्रो फार वेगाने आला होता. एकच धाव येईल. न्यू बॅटर मैदानात श्रीकांत भोईर, दुसऱ्या बाजूला नरेंद्र पाटील. या 3 चौकाराच्या मदतीने नक्कीच संघासाठी खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 18. कोमल पुन्हा एकदा नरेंद्रसाठी. हा चेंडू हवे, झेलची शक्यता, हो कठीण होता. भरपूर साईडला गेला आणि हा चेंडू मात्र गेला सीमा रेषेच्या पार. पहिल्या चेंडूवरती चौकार, अखेरच्या चेंडूवरती चौकार, पण मधल्या 4 चेंडूमध्ये 3 विकेट आणि 1 धाव खर्च केली. एकूण 9 धावा या षटकात आल्यात, पण 3 गडी बाद केल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 22. दोन ओव्हर संपन्न झाल्यात. 22 धावा झाल्या. 24 ची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. कठीण आहे पण अशक्य म्हणता नाही. पण कोमल हिरवालेने ज्या पद्धतीची केली आपण बघितलं तर तशीच गोलंदाजी पुढेही व्हायला हवी, तरच ही मॅच विसवली संघाच्या बाजूने झुकत जाईल. पण मैदानावरती आपण बघतायत नरेन आणि त्याचबरोबर दुसरे बॅटर आपण बघतायत यावेळेस श्रीकांत भोईर. 18 चेंडू 24 ची गरज आहे. अजूनही विक्रम भोईर कॅप्टन अजूनही डगआउटमध्ये आहेत आणि त्यांचंही येणं बाकी आहे अजून बॅटिंगसाठी. त्यामुळे एक वेगळी रणनीती आपण बघतात. इथून सामन्याच्या क्लोज गेले तर विक्रम भोईर सामना फिनिश करण्याची क्षमता ठेवत आहेत. काहीतरी प्रश्न आहेत नक्कीच विचारतायत. तर प्रॉमिस टीमकडनं श्रीकांत भोईर यांच्यासाठी सलग 3 षटकारासाठी एकूण पारितोषिक आहे 1000 रुपये. तर अंडरमचा संघ आहे श्रीकांतचा. श्रीकांत अंडरम क्रिकेट भरपूर खेळत असतात.
हा चेंडू बॅटची हलकीची एज, चेंडू मात्र खेळपट्टीवरती तिथे थांबला. एकच धाव येते बॉलिंग मार्कवर आपण बघतायत यावेळेस वासुदेव भोईर. स्ट्राईकला नरेन. इथून पिसवली समोर एकमेव पर्याय. खरं तर इथून विकेट्स घ्यावे लागतील, डॉट फेकावे लागतील तर दबाव वाढवता येईल. फारसं मोठं टार्गेट नाही आहे. हा चेंडू शपून करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. केवळ एक धाव पहिल्या चेंडू होती आणि त्यानंतरचा डॉट बॉल. विजय अजूनही आपण जर एकूण डावा झाल्या सध्या आपण 23 बघताय, म्हणजे अजूनही 23 धावांची गरज आहे. अर्धी. हा चेंडू मिडविकेटच्या वरून जाईल, सीमा पार जाताना देऊन जाईल नरेन पाटील आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकनगरला 6 धावा. आणि या षटकाराने धावसंख्येला मिळते गती. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघताय यावेळेस 29च्या घरात. हा चेंडू बॅटची आतली गळा चांगलं यष्टीरक्षण कोमल आहेत आणि इक्वेशन 14 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बॅलन्स आहे अजूनही म्हणता येईल, कारण जरी एक षटकार जरी गेला असला तरीही इथून पिस्तोली कमबॅक करू शकतो. पण हा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने आपण बघतायत आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 29 धावा झाल्यात. अजूनही 30 धावा झाल्यात. 16 धावांची अजूनही गरज असेल विजयासाठी. हा चेंडू उंच 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 जाईल का लांब, क्षेत्ररक्षक जज करतायत. चेंडू मात्र त्यांच्या अगदी समोर पडला आणि सीमारेषे बाहेर हरून होते. 4 धावा. तर 12 चेंडू 12ची गरज आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. कोमल हिरवाळे पुन्हा एकदा समोर. नारायण पाटील. हा चेंडू सुंदर होता, हलक्या हाताने खेळलेला आहे. ठाऊक आहे जास्त रिस्क घेण्यात अर्थ नाही, कारण कोमलने मागच्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद केले. त्यामुळे नरेन पाटील थोडासा बचावात्मक पवित्रा या ठिकाणी अवलंबत असताना बॉल टू रन आहे. स्ट्राईकला श्रीकांत येत आहेत. येणारे चेंडू 11 करायचे आहेत. 11 धावा. कोमल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो 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 हो, स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. श्रीकांत भोईरने हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला. फार वेगाने आला होता चेंडू, पण काय टायमिंग झाला. जेव्हा जेव्हा ताकद, टायमिंग, फुटवर्क, आत्मविश्वास याचा संगम होतो तेव्हा अशा फटक्याची निर्मिती होते. हा चेंडू मागे येतोय बॅटची कडा घेऊन. चांगलं कमबॅक षटकाराने
या सामन्यातली पूर्णपणे हवा एक प्रकारे काढलेली आहे, कारण 41 झाल्यात, आता केवळ 5 धावांची गरज आहे. पण पिसवलीचं कौतुक आपण याकरिता करायला हवं की केवळ 6 खेळाडू घेऊन मैदानावरती उतरले आणि खूप चांगला परफॉर्मन्स, चांगली फाईट दिली, ते देखील इन फॉर्म एक ताकदवर संघाच्या अगेन्स्ट. एखाद वेळी आपण समजू शकतो एखाद दुसरा खेळाडू नाही आला, पण अर्धा संघ आला आणि अर्धा आलाच नाही, याची कल्पना नव्हती का कुणाला? नक्कीच असेल. ग्रुपमध्ये ही चर्चा जरूर झाली असेल, कुठे राऊंड आहे, कधी आहे, हे सगळं झालं असेल. पण आता इथून मात्र चिकनगर विजयाच्या दिशेने जातोय आणि आता विजयासाठी केवळ एका धावेची गरज आहे. स्कोअर इक्वल झालेला आहे, पण आता चिकनगर संघाचे फलंदाज दाखवून देतात की हरेश जरी बाद झाला तरीही आणि अजूनही विक्रमचं येणं बाकी आहे. पण या दोघांची जी पार्टनरशिप आहे, मी नरेंद्र पाटीलचं विशेष कौतुक करेन. त्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि या क्षणाला कठीण प्रसंगात तो उभा राहिला. कालच्या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं नरेंद्र नव्हते, पण आज कमबॅक केल्या स्पर्धेमध्ये. आज चेंडू बॅटची कडा घेऊन गेल्या स्क्वेअर लेगला आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा सामना जिंकलेला आहे चिकनगरने. आणि नरेंद्र पाटील बऱ्याच आपण बघितलं तर 10मधून 6-7 मॅचमध्ये ते नॉट आउटच असतात आणि खेळपट्टीवरती थांबणं फार गरजेचं असतं जेव्हा संघ कठीण परिस्थितीमध्ये असतो. आणि अशा प्रकारे मॅच मगाशी आपण अनाऊन्समेंट केली होती. तर पंडित दादा शेड्यूल कसं आहे? विनर्स असणार आहे. तर या खेळकाळी टीमचे कॅप्टन या आपण टॉस करून घेऊ आणि देऊया आपण या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार. आम्हाला सांगतील मॅच समरी तुम्हाला बघायला मिळेल या स्क्रीनवरती. 45 केल्या होत्या पिसवलीने, 46 केलेल्या आहेत चिकनगरने सहजतेने. पण 45 करताना कोमलने 31 धावा केल्या होत्या वैयक्तिक आणि बॉलिंगही चांगली झाली. पण दुसऱ्या बाजूला नरेंद्र पाटीलची बॅटिंग 24 धावांची जी नाबाद खेळी राहिली आणि त्याच्या सोबतीला श्रीकांत भोईर आला, त्याने 17 गेल्या झटपट, त्या देखील 8 चेंडूमध्ये आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. बॉलिंगमध्ये फारशी चांगली कामगिरी खरं तर कोमल व्यतिरिक्त इतर कोणाला करता आली नाही. कोमल यांनी 2 ओव्हरमध्ये 21 दिल्या, 3 गडी बाद केले. इकॉनॉमिकल रेट त्यांचा 10.50 राहिला. वासुदेव यांनी केवळ 1 षटक हाताळलं, 12 धावा दिल्या आणि सुनील यांनी